गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, आपण जर काल रात्री US मार्केट जर पाहिलं तर US मार्केटमध्ये आपल्याला एक रिकव्हरी पाहायला मिळाली. त्याच्यामध्ये फक्त नॅसडॅक हा थोडासा रेडमध्ये क्लोज आहे, अदरवाईज बाकीचे दोनही इंडेक्सेस हे पॉझिटिव्ह क्लोज आहेत. त्यामुळे आज ग्लोबल मोमेंटम जो आहे तर तो थोडासा पॉझिटिव्ह आपल्याला पाहायला मिळतो आहे. परंतु कन्सर्निंग आहे आपल्याकडे. आता तिथनं आपण जर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये आलो तर आपल्याला समजेल की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरती कुठलंही कॉन्क्रीट सोल्युशन अजून तरी निघालेलं नाही आहे. सध्या इराकनं जे इराणचे ॲम्बेसिडर आहेत तर त्यांना बोलवलेलं आहे चर्चेसाठी आणि फॉरेन मिनिस्टरला सुद्धा. तर मग आता इराक काय मध्यस्थी करतो ते पाहावं लागेल. परंतु इराक काही एवढा इन्फ्लुएन्शियल देश नाही आहे की जो US आणि इराणला एका टेबलवरती घेऊन येऊ शकतो. त्यामुळे फार काही जास्त शक्यता नाही आहे. त्यानंतर जर आपण ट्रम्पचे ट्विट्स पाहिले तर ते इराणसोबत चर्चा करायला तयार नाहीत असं त्यातनं आपल्याला दिसतं आहे. सोबतच UAE दुबईनंच इराणवरती ट्रेड एम्बार्गो लावलेला आहे. कुठल्याही प्रकारचा ट्रेड ते इराणसोबत करणार नाही आहेत. याच्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान, आर्थिक नुकसान जर कोणाचं होणार असेल तर ते आहे इराणचं. कारण इराण हा बऱ्याचशा फायनान्शियल जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याच्यासाठी तो आणि मोस्टली काही मोठ्या गुड्ससाठी तो दुबईवरती अवलंबून आहे. कारण दुबई हे इंटरनॅशनल लॉजिस्टिक हब आहे, हे लक्षात घ्या. दुबईमध्ये जरी काही पिकत नसलं तरी दुबईमधनं खूप मोठ्या प्रमाणावरती ट्रेड होत असतो. ही गोष्ट फार जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे आता इराण यावरती काय डिसिजन घेणार किंवा काही कॉम्प्रोमाइज करणार का, हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. आता जर आपण आपल्या मार्केटकडे आलो तर काल रात्री MPCचे जे मिनिट्स आहेत तर ते बाहेर आलेले आहेत RBIच्या मीटिंगचे. तर त्याच्यामध्ये मोस्टली असं सांगण्यात आलं आहे की त्यांचा जो स्टॅन्स आहे तर तो थोडासा हॉकिश साईडला गेला आहे. त्यामुळे जर इन्फ्लेशन इन्क्रीज झालं तर FY27मध्ये जे काही इंटरेस्ट रेट आहेत तर ते इन्क्रीज केले जाऊ शकतात, की जी आपल्या मार्केटच्या दृष्टीनं आपण काय म्हणू शकतो, चांगली गोष्ट नाही आहे. जर आपण स्टॉक स्पेसिफिक पाहायचं झालं तर इन्फोसिसचा ADR जो US काम करतो तर तो 2% आसपास ग्रीनमध्ये क्लोज आहे. म्हणजे आज मोस्टली जे IT स्टॉक्स आहेत तर ते मार्केटला सपोर्ट करताना आपल्याला पाहायला मिळतील. जर आपण क्रूड ऑइल पाहिलं तर क्रूड ऑइल अजूनही कुठल्याही प्रकारचं रिलॅक्सेशन देताना दिसत नाही आहे. ब्रेंट क्रूड अजूनही $91च्या आसपास ट्रेड करत आहे. त्यामुळे आपल्याकडे साहजिकच आहे की हे इंडियन मार्केटसाठी चांगलं नाही आहे आणि क्रूड ऑइलवरती अवलंबून असलेले जे स्टॉक्स आहेत तर ते मोस्टली त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं डिप देताना पाहायला मिळतील. जर आपण FISDRचा डेटा जर पाहिला तर FISनं काल 400 कोटींचं बाईंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं देखील 4000 कोटींचं बाईंगच केल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे मोस्टली मोठे 2 बायर्स आहेत आणि मग तरीही मार्केटमध्ये जर आपल्याला एक रेझिलियन्स पाहायला मिळत असेल किंवा रेजिस्टन्स पाहायला मिळत असेल तर आता तिसरी जी पार्टी आहे ती म्हणजे साहजिकच आहे की क्लायंट, जे नॉर्मल आपल्यासारखे रिटेल ट्रेडर्स आहेत ते, तर तेही मार्केटला पाडण्याचं काम करत आहेत एकंदर असं आपल्याला दिसतं आहे. तर आता पाहूयात की नक्की आज दिवसभरामध्ये काय प्राईस ॲक्शन डेव्हलप होते ते. जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 100 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन करेल. आता इंटरनॅशनल लेवलवरती चांगले संकेत असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं पॅनिक सिच्युएशन नसल्यामुळे मार्केट गॅपअप तर ओपन करेल, परंतु गॅपअप हा सस्टेन करेल का ही पाहणं खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. आणि साहजिकच आहे मार्केट ऑलमोस्ट 24,000च्या आसपास आलेलं आहे. त्यामुळे 24,000 मार्केट वाचवणार का की मग मार्केटमध्ये अजून काही घडणार ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मग 24,000वरती खूप जास्त पुट रायटिंग अजूनही आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळे 24,000 जर बचावला गेला तरच मार्केटमध्ये एक आपण होप आहे असं म्हणू शकतो आणि पुन्हा मार्केट 24,500पर्यंतच्या लेवलला जाऊ शकतं. परंतु पाहूयात काय होतं ते पूर्ण दिवसभरामध्ये. तर सध्या तरी दुसरी कुठली अशी मोठी न्यूज नाही आहे की जेणेकरून ती मार्केटला इन्फ्लुएन्स करू शकते. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा.
तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.